पंचायत समितीच्या प्रचारानिमित्ताने आज आपण तुगाव या ठिकाणी आलात. काय प्रतिसाद इथल्या जनतेचा? सातगाव पठार हा परिसर गेले 20 वर्ष 25 वर्ष माझ्या पाठीशी एकमुखानं खंबीरपणे उभे राहिलेला आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील माणूस माझ्या जवळच्या परिचयाचा असल्यामुळं हा एका दृष्टीनं बालेकिल्ला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ज्या ज्या वेळेला ज्या ज्या उमेदवारासाठी आपण मतं मागितली त्यांना ह्या जनतेनं निवडून दिलेलं आहे. त्यामुळं ह्यावेळेला कुठलीही अडचण येणार नाही. सातगाव पठार भागामध्ये तुम्हाला मानणारा वर्ग पाहायला मिळतो. या सातगाव पठार वासियांचं तुमचं कसं नातं आहे? मी सांगितलं, मला 2004 साली पहिल्यांदा उभं राहिलो. सुरुवात मी लांडवडीपासून केली. लांडवडीच्या ग्रामस्थांनी साथ दिली. त्याच्यानंतर माझा दुसरा स्टॉप होता सातगाव पठार आणि तिथून मी सुरुवात केली ह्या गावापासून. आणि म्हणून आज इथून ह्या गावातूनच प्रचाराचा शेवट करायला सुरुवात करतो आहे. विकास कामं तर होत राहतात, परंतु त्याच्या व्यतिरिक्त वैयक्तिक लोकांशी बोलणं, त्यांच्या अडीअडचणी सुखदुःखामध्ये धावून जाणं हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून लोकांशी संबंध, माझे स्नेहाचे संबंध अगदी घरच्यासारखे असल्यामुळं चांगले संबंध झाले. निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. समोरचे उमेदवार आता एकमत मागण्यावरती आले, ते याचा अर्थ काय? हे कारण त्यांना आता विश्वास राहिला नाही आपल्या साथीदारांवर. जिल्हा परिषदेचा उमेदवार समोरचा तो स्वतःसाठी मतं मागतो आहे. पंचायत समितीचा उमेदवार म्हणतो माझं काही देणं घेणं नाही, मला एकट्याला मतं द्या, वर कुणालाही द्या. असा प्रकार आता चालू झालेला आहे. आणि मी खात्रीनं सांगतो ते दोघं एकमेकाला पाडणार आहेत. ज्यावेळेस तुम्ही पेठला सभा आपली शोकसभा झाली त्यावेळेस तुम्ही वाकेश्वराची शपथ घेऊन सांगितली की जी सातगाव पठार पाणी योजना ही माझ्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावर दरेकरांना विचारल्याच्यानंतर दरेकर असं बोलले की दादांचा माझ्यावरती मनात आकस आहे की मी राष्ट्रवादी त्यांच्यासोबत गेलो नाही, त्या आकसापोटी मला टार्गेट करून मला बदनाम करतात. ते खरं म्हणजे आम्ही दोघंही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात असताना ते शिंदे सेनेत आलेच नव्हते. कारण आता ते शिंदे सेनेत आहेत ते योगायोगानं आहे. त्यांना मी विनंती करत होतो, चला माझ्याबरोबर, ते आले नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला फक्त लोकसभेसाठी. त्यावेळेला ते शिंदे सेनेमध्ये गेले आणि आता सांगतात की निष्ठेच्या गोष्टी करतात. त्या गोष्टी त्यांनी करू नये. आणि त्यांच्यावर आकस असणं सगळ्यात एवढा मोठा माणूस नाही आहे ना. आकस कुणावर किंवा वैर कुणावर असतं ते बरोबरीच्या माणसावर असतं. त्यांच्या बरोबरीनं मी जाऊन त्यांच्या खालच्या लेवलवर जाऊन उतरून मी का आकस ठेवू? याच्या पुढे जाऊन ते म्हटले की समोरासमोर या, कागदपत्र घेऊन या, मी पुरावे घेऊन मी सगळी कागदपत्राचे फ्लेक्स संपूर्ण सातगाव पठारावर लावलेले आहेत. त्यात बातम्या पण आहेत, बातम्याचं क्लिप आहेत. 2018 ते 2023 म्हणजे 5 वर्षातले कागदपत्रंसुद्धा त्याच्यामध्ये फ्लेक्सवर लावलेले आहेत. तुम्ही सगळे फ्लेक्स बघितलेले आहेत. कागदपत्र पाहिजे तर आमचे रामशेठ तोडकर तुम्हाला दाखवतील. मुळात पहिली बैठक माझ्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेमध्ये झाली. त्यावेळेला मी या जिल्हा परिषद सदस्य म्हणून दरेकर होतो, त्यांना पण घेऊन गेलो होतो. सातगाव पठारमधली सगळी जनता होती माझ्याबरोबर, सगळे सरपंच होते, त्यांना घेऊन गेलो होतो. आणि तिथून सुरुवात झाली 2018 पासून. आणि आता कुठंतरी त्याला मुहूर्त लागलेला आहे. म्हटले मी पंचायत समितीला रात्रीची बैठक घेतली, सगळे पदाधिकारी, गावचे ग्रामसेवक मी घेऊन बसलो, लोकसंख्येची गणना केली, जनावरांची गणना केली, मग मी प्रस्ताव जिल्हा परिषद माध्यमातून. आता कुठल्या जनावरांची गणना केली मला कळत नाही त्यांनी. आणि जनावरांची गणना पिण्याच्या पाण्यासाठी कशाला करावी लागते? काहीतरी आता बोलायचं म्हणून बोलत असतील, तो त्यांच्याकडचा प्रश्न आहे. पण माझे पुरावे दाखवलेत. त्यांना जे पुरावे हवे होते ते पुरावे दाखवलेत. माणसानं कुठंतरी उपकार विसरू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणारा माणूस, त्यांना मी शिवसेनेत आणलं, निवडून आणलं, तिकीट दिलं. त्याच्यानंतर शिवसेना उभाठामध्ये अनेक लोक असताना त्यांना मी गटनेता केलं. खरं म्हणजे खरा क्लेम त्यावेळेला आशाताई बुचके यांचा होता. आशाताई बुचके यांच्यापेक्षा 4 टर्म सिनियर असतानासुद्धा मी यांना संधी दिली. त्यामुळे आशाताई बुचके नाराज झाल्या आणि त्या भाजपत गेल्या. हे सगळं ते विसरले.
आणि आता ते सगळे उपकार परोपकार सगळे विसरणारा माणूस असेल तर त्यांनी तसं त्यांच्या बोलण्याकडं मग लक्षच द्यायला नको आहे. नक्कीच. पण तुम्ही संधी दिली मानताय, पण तुम्ही 2 दिवसापूर्वी दोन या ठिकाणी बोलताना बोलले की त्यांना संधी देऊन चूक केली. हे आता वाटायला लागले चूक केलेली आहे. चूक केली, पण ते म्हणतात की मग शिवसैनिकांनी तुम्हाला 5 टर्म साथ दिली, ती चूक केली का शिवसैनिकांनी? त्यांनी पण यानं स्वतःला शिवसेना म्हणून घ्यायचा अधिकारच नाही आहे. कुठल्या अँगलला माणूस शिवसैनिक दिसतो? हा मोठा प्रश्न तुम्ही तयार करता त्यांच्यावर. हो येस 100%. कधीच नाही, कधी कोणाशी प्रामाणिक नाही. त्यांनी काल एका चॅनलला बोलताना मान्य पण केलं की मी मूळ राष्ट्रवादीतून आलो, हां पुढे बस माझे वाद आलं झाले. त्यातच सर्व आलं. पण आज चालेल. तुम्ही शिवसेनेमध्ये स्थिरावले म्हणतात. हां स्थिरू द्या ना, बघू अजून किती दिवस स्थिरवतात. धन्यवाद.